राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 4 जणांचा बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना राज्याला हादरवून टाकणारी ठरली। 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर 30 जानेवारीला त्यांच्या अस्थींचे विसर्जन पार पाडण्यात आले। यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबियातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते। दुसरीकडे सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार आहे। मात्र या शपथविधीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे। शपथविधीबाबतची कुठलीही माहिती नसल्याचे सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे। विमान अपघातात निधन होण्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती। त्यांनी अनेक सार्वजनिक भाषणांतूनही त्याचे संकेत दिले होते। या विषयावर पवार कुटुंबियांची एकत्रित चर्चा होणार होती, मात्र ती बैठक होऊ शकली नाही। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना शरद पवार किंवा कुटुंबियातील वरिष्ठ सदस्यांची कोणतीही सल्लामसलत न केल्यामुळे काही सदस्य सुनेत्रा पवार यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे। सुनेत्रा पवार यांनी केवळ प्रतिभा पवार यांना फोन करून शपथविधीसाठी मुंबईला जात असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण खुलासा केला। शरद पवार म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्याशी या विषयावर आमची कोणतीही चर्चा झालेली नाही। शपथविधी होणार आहे याचीही आम्हाला कल्पना नव्हती। एखादा पक्ष आणि त्याचे नेते काय निर्णय घेतात हा त्यांचा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले।